नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी व्हिडिओच्या टॅली वैद्यशाही या माझ्या यूट्यूबवर आपले खूप खूप स्वागत करतो। माझ्या आत्तापर्यंतच्या हिंदी आणि मराठी व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि यापुढेही आपण मला सपोर्ट कराल अशी मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो। तर चला आजच्या सब्जेक्टकडे वळूया। आपण बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यामध्ये मी आयटम वाइज सेल्स या नावाने आपल्याला एफ8 टॅली प्राइम मधून आयटम वाइज सेल्स कशी करावी ते यामधून मी तुम्हाला शिकवणार। सोबतच आयटम वाइज गुड्स घेताना त्यावर लागणारा वेगवेगळ्या टॅक्सचे पर्सेंटेज कसे लावावे, मतलब आयटम पर आयटम टॅक्स पण तुमचा बदलेल, वेगवेगळ्या आयटमवर वेगवेगळा टॅक्स कसा लावावा हे आपण या माध्यमाने या व्हिडिओमधून शिकणार आहे। तर इथे तुम्ही बघत आहे की गुड सेलसाठी मी एक प्रोफॉर्मा बनवलेला आहे, ज्यामध्ये सिरियल नंबर घेतला आहे, आयटम घेतलेला आहे, HSN कोड घेतलेला आहे, रेट घेतलेला आहे, क्वांटिटी, आउटपुट SGST आणि आउटपुट CGST। तर हे बिलिंग करण्यासाठी आपल्याला 2 लेजरची आवश्यकता आहे, ज्यामध्ये एक सन्ड्री डेटर्स राहील जे कस्टमरचं लेजर राहील, त्यानंतर एक गुड सेलचं लेजर राहील। तर यामध्ये बघा आयटम मध्ये मी कॉम्प्युटर घेतलेला आहे, टीव्ही घेतलेला आहे, मोबाईल आणि कॅमेरा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स शॉप मधून आपल्याला मिळणाऱ्या वस्तू आणि त्या वस्तूंवर लागणारे वेगवेगळे GST। तर यामध्ये आता पाहायचं आहे आपल्याला सेकंड नंबरवर HSN कोड। प्रत्येक वस्तूला बिल मध्ये HSN कोड लागत असतं। मित्रांनो, HSN कोड म्हणजे काय, तर वस्तूचे नामनिर्देशन। सपोज कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटरला कोड लँग्वेज मध्ये कोणत्या HSN कोडने ओळखायचं असतं, तर वेगवेगळ्या वस्तूचं वेगवेगळं HSN कोड असतं आणि हे सॉफ्टवेअर मध्ये ऑलरेडी फीडिंग असतं, त्यामुळे याचे कोड लक्षात ठेवायची आवश्यकता नाही। आणि HSN कोडचा फुल फॉर्म आहे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर। त्यानंतर इथे रेट दिलेला आहे, हे माझे सेल रेट आहे, याचा अर्थ मी परचेस करताना परचेसचे रेट टाकून ठेवलेले आहे आणि सोबतच मी सेल रेट पण टाकून ठेवलेले आहे, कारण टॅलीमध्ये अशी सिस्टीम आहे की स्टँडर्ड रेट ऑफ आयटम या ऑप्शनच्या थ्रू आपण परचेस करताना सेलचे रेट पण टाकून ठेवू शकतो। इथे मी क्वांटिटी कॉम्प्युटरची 4 घेतलेली आहे, याचा अर्थ निश्चितच मी कॉम्प्युटर 4 क्वांटिटीपेक्षा जास्त परचेस केले होते आणि आता मी सेल करताना 4 करत आहोत, म्हणजे माझा काही ना काही क्लोजिंग स्टॉक सुद्धा तुम्हाला दिसेल, ते आपण टॅलीच्या स्टॉक समरी मधून पाहू शकाल। इथे मी एक नोट टाकलेली आहे की बायर अँड सेलर बिलॉंग टू वन स्टेट, म्हणजे इंट्रा स्टेट मध्ये जर तुम्ही खरेदी विक्रीचे व्यवहार करत आहात तर तुम्हाला देन देअर आर 2 टॅक्स लेजर आर अप्लिकेबल ऑन परचेस और सेल। याचा अर्थ जर खरेदीदार आणि विक्रेता एकाच राज्यातले असतील तर तुम्हाला 2 टॅक्स पडणार आहे बिलामध्ये, एक होईल आउटपुट SGST आणि दुसरा होईल आउटपुट CGST। त्यानंतर इथे SGST आणि CGSTचा फुल फॉर्म बघून घेऊया। SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि सेकंड CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर चला मित्रांनो, आपण माझ्या टॅलीच्या स्क्रीनकडे वळूया। इथे बघत आहे तुम्ही, इथे मी टॅली वैद्यशाही या नावाने एक कंपनी आधीच क्रिएट करून ठेवलेली आहे आणि हेच आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे टॅली वैद्यशाही। इथे मी गेटवे ऑफ टॅली मध्ये तुम्हाला इथे व्हाउचर्स नावाची एक ऑप्शन आहे, त्यावर मी तुम्हाला क्लिक करतो आणि इथे आयटम वाइज सेल्स बघा, व्हाउचरचं नाव काय, आयटम वाइज सेल्स। इकडे राईट हँड साइडला टॉप मध्ये तुम्ही जे व्हाउचर बघत आहे ते डिफॉल्ट व्हाउचर आहे, हे टॅलीने ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आहे। पण जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे व्हाउचर बनवायचं असेल तर त्याला म्हणू आपण की गेटवे ऑफ टॅली वरून यू कॅन क्रिएट एनी न्यू व्हाउचर फ्रॉम AVC अकाउंट व्हाउचर क्रिएट। तर असंच मी इथे आयटम वाइज सेल्स नावाचं मला पाहिजे आहे असं मी एक व्हाउचर बनवलं। इथे तुम्हाला दिसेलच, मी F8 केल्यावर पहा इथे आयटम वाइज सेल्स दिसत आहे, यालाच मी कंट्रोल एंटर करून तुम्हाला दाखवतो। इथे अल्टरेशनचा स्क्रीन आहे, तुम्ही बनवाल तेव्हा व्हाउचर टाइप क्रिएशन म्हणून स्क्रीन येईल आणि इथे बघा आयटम वाइज सेल्स केलं आणि याला जे मी सिलेक्ट टाइप ऑफ व्हाउचर लावलं ते सेल लावलं, कारण माझी ही सेल आहे। ओके, इथे मी पुन्हा याला सेव्ह करतो
इथे आता पुन्हा आपण आयटम वाईज सेलच्या व्हाउचर्सला आलेलो आहोत. इथे माझी एक पार्टी घेत आहो मी डेटर, ज्यांना मी माल विकणार आहे, जानकी इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर मी इथे गुड सेल्स घेतलं. तर गुड सेल्स घेताना मी याला इलेक्ट्रॉनिक सेल्स असंही लावू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स सेल्स हे मी नाव चेंज करून घेतलं. बघा इथे काय आलं, इलेक्ट्रॉनिक्स आयटम सेल. कारण मला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू काय करायच्या आहे, सेल करायच्या आहे. इथे कॉम्प्युटर आहे, 4 क्वांटिटी घ्यायच्या आहे मला. तर मी इथे आलो, कॉम्प्युटर माझ्या इथे मी 4 क्वांटिटी घेत आहो. इथे क्वांटिटी बघा, इथे क्वांटिटी लिव्ह नाही, मी 4 घेत आहो. इथे बघा ऑटोमॅटिकली माझी सेल प्राइस आलेली आहे. याचा अर्थ परचेस करतानाच मी परचेसची प्राइस आणि सेलची प्राइस फीड केलेली आहे. मी तुमच्या माहितीसाठी एक दाखवून पण देतो, एक आयटमची दाखवून देतो कॅमेराची. इथे बघा मी कॅमेरावर आलो, इथे मी कंट्रोल एंटर केलं, इथे मी खाली येतो. तुम्हाला इथे कमांड दिसत आहे अल्टर स्टँडर्ड रेट्स. इथे बघा मी एंटर करतो. बघा स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे परचेस प्राइस माझी 18,500 होती आणि मी सेलिंग प्राइस काय देतो 20,700. आणि या दोघांमधील डिफरन्स म्हणजे माझा प्रॉफिट आहे. तर चला ही कमांड इथे कशी आली ते पण मी तुम्हाला सांगून देतो. आपल्याला जायचं आहे, इथे बघा डाऊन साइडला राईट हँडला दिसत आहे कॉन्फिगरेशन F12. इथे मी गेलो आणि इथे बघा एक कमांड आहे. इथे आलो मी, पहा काय लिहिलेलं आहे, प्रोव्हाइड स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट. याला जर नो असेल तर तुम्हाला यस करावं लागेल. यस केल्यानंतरच तुम्हाला ही कमांड दिसेल, स्टँडर्ड कॉस्ट आणि स्टँडर्ड सेलिंगची, ज्याचं नाव आहे अल्टर स्टँडर्ड रेट. याला तुम्हाला यस करावं लागेल. मग इथे मी काय केलं ते पण दाखवून देतो तुम्हाला. इथे दोन्ही प्राइस मी जेव्हा फीड केल्या तेव्हा पहा जीएसटी अप्लिकेबलला अप्लिकेबल असू द्या, HSN कोड आहे इथे स्पेसिफाईड डिटेल्स हिअर असू द्या. इथे बघा HSN कोड लावलेला आहे मी, म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. इथे सुद्धा खाली जीएसटी रेट अँड रिलेटेड डिटेल्स इथे जे तुम्हाला दिसत आहे तिथे सुद्धा स्पेसिफाईड डिटेल्स देऊन टाकलेली आहे. इथे टॅक्सेबल घ्यायचं आहे आणि बघा कॉम्प्युटरवर 8% आहे. 4+4% टॅली ऑटोमॅटिक कॅटेगराईज करून घेतो. आणि इथे तुम्हाला फक्त आणि फक्त गुड्स घ्यायचं आहे. जर तुम्ही प्रोफेशन मध्ये वर्क करत आहे तर तुम्हाला इथे सर्व्हिस घ्यावं लागेल. पण आता आपण ट्रेडिंगचं बिल करत आहोत, सेल परचेस, तर आपण इथे गुड्स घेणार. आणि या स्क्रीनला मी ऍक्सेप्ट करत आहोत तुमच्या समोर. ऍक्सेप्ट करून टाकलं. मग इथे माझा काय करायचं, इथे सेकंड माझा जो आयटम आहे तो घेणार मी टीव्ही. तर इथे मी इथे टीव्ही घेतला. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे की किती मी क्वांटिटी परचेस करत आहे, टीव्ही सेल करत आहे 6. ऑटोमॅटिकली माझी प्राइस आलेली आहे. त्यानंतर मी थर्ड आयटम घेत आहो. थर्ड आयटम माझा मोबाईल आहे, 7 क्वांटिटी आहे. तर मी इथे मोबाईल घेत आहो. त्यानंतर मी इथे 7 क्वांटिटी टाकत आहो. ऑटोमॅटिकली माझी सेलची प्राइस येऊन गेली. त्यानंतर बघा मित्रांनो माझा शेवटचा आहे कॅमेरा. कॅमेराला मी सेल करत आहो. कॅमेराला मी सेल किती करणार, पुन्हा 7 क्वांटिटी. तर 7 क्वांटिटी मी सेल केल्या, ऑटोमॅटिकली माझी सेल प्राइस आली आहे. तुम्ही इथे पण बघू शकता की कॅमेरा माझ्याकडे 10 मी परचेस केल्या होत्या, म्हणून आता मी त्यामधून मी 7 क्वांटिटी इथे सेल करत आहो. बघा 7 क्वांटिटी आणि ऑटोमॅटिकली माझी सेल प्राइस येऊन गेलेली आहे, जी मी स्टँडर्ड रेट ऑफ आयटमला आधीच फीड केलेली आहे. चला मी इथे आलो. आता तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण कुठलीही सेल करतो ना, तर सेल मध्ये 2 टॅक्स लागतात, ज्याचं नाव आहे आउटपुट. तर एक लागेल आउटपुट SGST आणि दुसरा लागेल आउटपुट CGST. तर इथे या आयटमची जी सेल आहे माझी 4,04,200 ची अमाऊंट, यासाठी मी पुन्हा एक एंटर करतो. आता मी लेजर मध्ये आलो. इथे मी आउटपुट टॅक्स लावत आहे. मित्रांनो इथे पहा 2 टॅक्सचे लेजर ऑलरेडी ओपन केले आहे. आउटपुट SGST पहा, जसंही मी आउटपुट SG ला क्लिक केलं तर 22,798 हा वेगवेगळ्या आयटमवर वेगवेगळ्या GST रेटने आलेला आहे. त्याचा मी डिटेल्स तुम्हाला जेव्हा बिल सेव्ह करेल आणि सेव्ह केल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवेल, तिथे तुम्हाला कॅटेगराईज माहित पडेल. आता मी एक वेळा तुम्हाला मागे येतो. इथे बघा
आउटपुट SGSTचं लेजर मी ओपन करताना काय काय केलं, तर या लेजरवर येऊन मी कंट्रोल एंटर करत आहे आणि तुम्हाला मास्टर एंट्रीमध्ये घेऊन जात आहे. पहा इथे काय आहे, आउटपुट SGST आहे, त्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेसचा मी इथे ग्रुप लावलेला आहे, इथे GST लिहिलेला आहे, इथे SGST आहे लेजरचं नाव म्हणून इथे SGST सिलेक्ट केलेला आहे. जेव्हा CGST राहील तेव्हा CGST सिलेक्ट करावं लागेल आणि इथे पर्सेंटेज द्यायचे नाही आहे मित्रांनो. का? कारण जेव्हा जेव्हा आपण आयटम परचेस केले तेव्हा प्रत्येक आयटमला वेगवेगळ्या टॅक्सचे पर्सेंटेज लावून टाकले, त्यामुळे इथे पुन्हा टॅक्स लावून टॅलीला कन्फ्यूज करायचं नाही आहे मित्रांनो. म्हणूनच मी सांगतो की तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून ऐकावा लागेल आणि माझा या आधी आयटम वाईज परचेस व्हिडिओ आहे, तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यास खूप खूप सोपा जाणार आहे. म्हणून काय करा, तुम्ही हा व्हिडिओ तर बघून घ्याल आणि आधी ह्या व्हिडिओ बघितल्यावर माझा आयटम वाईज परचेस नावाचा व्हिडिओ त्याला डाउनलोड करून घ्याल आणि डाउनलोड केल्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्ही मन लावून त्याला पाहून घ्याल. मी पहिला टॅक्स टाकला, दुसरा टॅक्स आहे माझा आउटपुट CGST. बघा इथे पण ती अमाऊंट आली आणि आता मी या बिलाला काय करत आहो, सेव्ह करत आहो मित्रांनो. तुमच्या समोर मी बिलाला सेव्ह करून टाकलं. आता आपल्याला काय पाहायचं आहे, प्रिव्ह्यू पाहायचा आहे. इथे बघा मी पुन्हा पेजअप केलं माझ्या सेल बिलला, आयटम वाईज सेल्सला, तेच माझं सेल बिल आलंय, पार्टी बघा सर्व काही आलेलं आहे. आता मी इथे कमांड असते, प्रिंटची कमांड असते, या प्रिंटच्या कमांडला मी कंट्रोल P हे बटन माझ्या कीबोर्डवरून प्रेस करत आहे. इथे तुमच्या समोर कॉन्फिगरेशन, प्रिव्ह्यू आणि प्रिंट आलेला आहे. मला तुम्हाला प्रिव्ह्यू शो करून दाखवायचा आहे, तर मी प्रिव्ह्यूला क्लिक करत आहो आणि ते बघा होरिझॉन्टल मोड मध्ये माझं इनव्हॉइस तुमच्या समोर आलं, पण हे इनव्हॉइस तुम्हाला दिसत नसेल म्हणून आता मी त्याला थोडंसं झूम करून घेतो. बघा आता यापेक्षा जास्त झूम तर होणार नाही. आता इथे डिटेल्स पाहू आपण काय काय इथे तुम्हाला दिसणार. ओके, तर इथे बघा टॅली वाईज दिशाईचं हे इनव्हॉइस आहे, ज्याच्यामध्ये मी सन्ड्री डेटर्स जो माझा ग्राहक आहे ना त्याला मी आयटम वाईज सेल केलेली आहे, तर त्याचा इथे काय GST नंबर आला, महाराष्ट्राचा त्याचा कोड आला, जो GSTचा फर्स्ट कोड असतो 2 डिजिटचा 27 तो आला. त्यानंतर इथे जानकी इलेक्ट्रॉनिक्सचा GST नंबर पण आलेला आहे. ओके, आणि हा आहे दिशाई वाईट टॅलीचा माझा GSTचा कोड नंबर. ओके, तर इथे आता पहा आपण आयटम कडे वळूया. इथे बिल नंबर आलाय, डेट पण आली आहे. इथे आयटम पहा, कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल, कॅमेरा, जशी मी आधी परचेस केली होती त्याच्यामधून थोड्या प्रमाणात मी इथे सेल केलेली आहे क्वांटिटीज मध्ये. आणि बघा माझे इथे सेलचे रेट दिसत आहे आणि प्रत्येक आयटमवर पहा तुम्हाला मी थोडं बारीक बघा वेगवेगळा टॅक्स लागलेला आहे. कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरवर 4+4 म्हणजे 8% टॅक्स लागलेला आहे. त्यानंतर टीव्हीवर 5+5 10% टॅक्स लागलेला आहे. मोबाईलवर 6+6 म्हणजे 12% टॅक्स लागलेला आहे. कॅमेरा 8% + 8% म्हणजे 16% टॅक्स लागलेला आहे, जो माझा आहे CGST आणि SGST. आणि इथे माझ्या टॅक्सेशनची टोटल दिलेली आहे 22,798 + 22,798 आणि माझी जी परचेस आहे ती 4,04,200 आहे आणि माझी नेट सेल किती झालेली आहे, तर टॅक्स आणि सेल मिळून 4,49,796 म्हणजे 4,04,200 ची सेल आहे, त्याच्यावर दोन्ही टॅक्स मिळून त्याची रक्कम आलेली आहे 4,49,796. आणि इथे बघा की 4,04,796 4,49,796चं इनवर्स पण दिलेलं आहे इथे. ओके, तर याबरोबरच हे स्क्रीन जे आहे, आता या स्क्रीनच्या मी बाहेर निघतो. मी तुम्हाला स्क्रीन मधून आयटम वाईज टॅक्स कसा लागतो, वेगवेगळे पर्सेंटेज, ते मी दाखवण्याचा तुम्हाला ट्राय केला. आता मी मागे येऊन तुम्हाला दाखवून देतो की स्टॉक समरी बघायची आहे आपल्याला. स्टॉक समरी कुठून बघायची असते, तर इथे मी स्टॉक समरी, इथे ही नवीन कमांड आली. इथे बघा तुम्हाला आयटम दिसत आहे आणि राहिलेला क्लोजिंग स्टॉक दिसत आहे. तर हे डिटेल्स पाहण्यासाठी मला काय करायचं आहे, मी F12 कॉन्फिगरेशन वर जाणार. इथे मी काय करणार की ओपनिंग बॅलन्सला यस देतो, हालाकी ओपनिंग बॅलन्स नाही आहे माझं. इथे गुड्स इनवर्ड म्हणजे परचेसला यस देतो, गुड्स आउटवर्ड म्हणजे सेलला
एंटर करतो आणि इथे मी काय करतो, क्लोजिंग स्टॉक तर माझा काय आहे, यस आहेच. तर मी कंट्रोल एने बाहेर निघतो. इथे बघा तुम्हाला काय दिसतं की आयटमचं नाव दिसते, ओपनिंग बॅलन्स माझा नव्हता. इनवर्स म्हणजे परचेस, मी 35 क्वांटिटी परचेस केल्या होत्या चारही आयटमच्या, त्यापैकी मी 24 क्वांटिटी सेल केलेल्या आहे. बघा 10 क्वांटिटी माझ्याकडे कॅमेऱ्याच्या होत्या, मी 7 विकल्या. याप्रमाणे मी सेल केल्या आणि हा माझा राहिलेला क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे 10 कॅमेरे मी आणले आणि 7 विकले, 3 राहिले. ओके. आणि इथे काय दिसत आहे की 5,51,500 ची मी जी परचेस केली होती त्यापैकी मी 4,04,200 ची सेल केली आहे आणि माझी क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट म्हणजे राहिलेला शिल्लक माल आहे 1,88,500. मित्रांनो, टॅलीमध्ये एक गोष्ट खूप छान आहे की या स्क्रीनवर तुम्ही शो प्रॉफिट म्हणून F7 या कमांडला जर क्लिक केलं तर तुम्हाला एकाच वेळी 2 गोष्टी दिसतील. काय? एक तर दिसेल की तुम्हाला सेल मायनस परचेस इज इक्वल टू प्रॉफिट किती मिळाला आणि तुम्हाला प्रॉफिट किती पर्सेंट मिळाला आणि कोणत्या आयटमवर किती पर्सेंट आयटम मिळाला. म्हणजे 1, 2, 3 गोष्टी तुम्हाला मिळणार. चला मी इथे क्लिक करून तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, इथे 41,200 रुपये हे काय झालं, मला माझ्या सेलवरचा प्रॉफिट मिळाला. 10.19% मला नफा मिळाला आणि प्रत्येक आयटमवर किती मिळाला तरी ते बघा 11.76 मला कॅमेरावर आहे, सर्वात जास्त मला मोबाईलवर आहे आणि सर्वात कमी मला टीव्हीवर आहे. मित्रांनो, असे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर खूप कमी मिळतील, तेही मराठी भाषेत रेअरलीच मिळेल. म्हणून माझं म्हणणं आहे की या आधीचा माझा आयटम वाईज परचेसचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यास सोपा जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट लाईक करून घ्या मित्रांनो, शेअर करून घ्या आपल्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सला, त्यानंतर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका मित्रांनो. आणि इतका छान व्हिडिओ बघायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही मेहनतीने माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि यापुढेही तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मी तुमच्याशी आशा करतो. आणि आपण येथेच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम. थैंक यू दोस्तों.